माझे जीवन गाणे. अमेरिकेतल्या भारतीय, विशेषतः मराठी माणसांच्या मनाची गोष्ट सांगणारं हे 2 अंकी मराठी नाटक. आता या नाटकाचा चौथा आणि शेवटच्या प्रवेशाचं वाचन आपण करूया. तर मंडळी, या नाटकामध्ये गेल्या 50-60 वर्षामध्ये अमेरिकेत आलेल्या अनेक लोकांची कहाणी आहे. आपल्या नाटकातली उषा त्या काळामध्ये एकटी आणि तेही बोटीने आली आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. तर श्रीकांत डॉक्टर असूनही मागेच राहिला, पण 20 वर्षांनी का होईना आपल्या साथीदाराला म्हणजे उषाला येऊन भेटला. त्यानंतर त्या दोघांचा संसार सुरूही झाला आणि आनंदाने ते राहूही लागले. पती पत्नीच्या नात्यात दुय्यम असं कोणी नसतंच हे आपण शिकावं तर ते त्यांच्याकडून. तर रमा माधव आणि त्याची आई म्हणजे तुमच्या आमच्या सारखेच हसत खेळत भांडत संसार करणारे. उमेश आणि तृप्ती यांच्यासारखे अमेरिकेत आम्हाला भेटलेले अनेक आमचे जीवाभावाचे मित्रमैत्रिणी. तर कांती आणि जयेश म्हणजे भाषेची मर्यादा ओलांडूनही झालेले आमचे जीवाभावाचे शेजारी. या नाटकाचं नाट्यवाचन गेले अनेक दिवस मी करतेय. तुम्ही जर आधीचे प्रवेश वाचले नसतील, ऐकले नसतील तर प्लीज आधी ते ऐका. तर आता आपण सुरू करूया. अंक दुसरा, प्रवेश चौथा आणि शेवटचा. तर तिसऱ्या प्रवेशाच्या शेवटी आपण पाहिलं, श्रीकांत फोन लावतो त्याच्या भावाला गोपाळ. तो काय बोलतोय हे माधवला कळत नाही, पण रमा आणि माधव या दोघांचा भांडण जे झालं असतं ते मिटून ते एकमेकांशी बोलू लागतात हे श्रीकांत पाहतो आणि तिथेच तिसरा प्रवेश संपतो. चौथ्या प्रवेशाची सुरुवात घर, रमा आणि माधवचं. त्यांचा बिझनेस आता खूपच चांगला चालत असल्याने हे त्यांचं घर म्हणजे आधीचं अपार्टमेंट नसून अमेरिकेतलं त्यांचं ड्रीम हाऊस. बॅकग्राऊंडला टीव्ही वरती जस्सी जैसी कोई नहीं हे म्युझिक चालू आहे आणि माधव एकीकडे फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण फोन लागत नाही. टीव्हीचा आवाज मात्र मोठा असल्याने तो शेवटी हाक मारतो, रमा, आणि टीव्हीचा आवाज हळूहळू कमी होतो. शेवटी एकदाचा फोन लागतो. हॅलो 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 हॅलो, हा काका, काका, हो हो मी माधवच बोलतोय. हो हो, मी फोनच करत होतो तुम्हाला केव्हाचा. ओ, म्हणजे तुम्ही कोल्हापुरात लगेच गेलात तर? मावशी मावशी घरीच आहेत की? काका, काका, हे फार छान झालं हो. बर, तब्येतीची काळजी घ्या काका, मी फोन करेनच. माधव फोन ठेवतो. त्याचा फोन चालू असतो तेव्हाच रमा येते, पण तिचं कुठेच लक्ष नाही. ती आलेली पाहून माधव, अगं रमा, काकांचा फोन होता, मी आता त्यांच्याशी बोलत होतो, ते म्हणाले मावशींची खूप खूप. रमा, अगं रमा, लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी. रमा, रमा, अजून तू त्याच विचारात आहेस? रमा, आपल्या हातात आहे का? अगं, काकांनी मावशींना भारतात नेलं हे चुकीचं की बरोबर, आपण कसं ठरवणार? पण मावशींना येऊन या देशामध्ये किती वर्ष झाली? माधव, त्यांना भारतात आता आवडत तरी असेल का रे?
रमा, अगं तू बरी आहेस ना? त्यांना कळतंय तरी का त्या कुठे आहेत ते? आता तर त्या काकांनाही ओळखीनाशा झाल्या होत्या. हो रे माधव, पण त्या काळात मावशी एकट्या बोटीनं इथे आल्या. स्वतःच्या हिमतीवर राहिल्या, काकांना इथे यायला भाग पडलं आणि आता रमा, तुझं काय म्हणणं आहे? काकांनी इथेच राहायला हवं होतं? रमा, अगं काकांची अवस्था मी जाणतो. जिने आपल्यावर जीवापाड प्रेम केलं तीच आपल्याला विसरली, हे पचवणं किती कठीण आहे. त्यातून ते दोघंच एकमेकांची वाट बघण्यात अर्ध आयुष्य गेलं. केवळ मावशींच्या प्रेमाखातर ते इथे आले आणि आता हे असं. माधव, पण आपण सगळेजण त्यांची काळजी घेतच होतो ना? रमा, अगं थोडीशी ग्रोसरीला मदत केली, 2 पदार्थ नेऊन दिले. काकांना जर कुठे बाहेर जायचं असलं तर थोडा वेळ मावशींकडे बघणं म्हणजे त्यांचं आयुष्य झालं का? या आजाराची भीषणता लोक इथे कधी लक्षात घेणार आहेत? आपल्या इथल्या लोकांना या आयुष्याची ही बाजू समजावी म्हणून मंडळात नर्सिंग होमच्या ऍडमिनिस्ट्रेटरचं मी भाषण ठेवलं. तर कॉमेंट काय मिळाली माहितीये? आम्ही आमच्या सासूला नर्सिंग होम मध्ये ठेवणार नाही. रमा, माधव, आईची आठवण आली. तू कमी का समजावलंस त्यांना? पण त्यांची ठाम समजूत होती की त्या जर आजारी पडल्या तर आपण त्यांना नर्सिंग होम मध्येच ठेवू. म्हणून तर त्या परत गेल्या. माधव, सोड ग त्या जुन्या आठवणी. आई भारतात गेली कारण तिचं सारं आयुष्य भारतात गेलंय आणि आईची भारतात सोय करता आली. शिवाय आपली ताई होतीच. पण रमा, काका मावशींना घेऊन गेले कारण त्यांचे सगळे नातेवाईक तिथे आहेत त्यांना मदत करायला. आणि तुला मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय पण तुझं लक्षच नाहीये. अगं आत्ताच काकांशी बोलणं झालं माझं. हो, मग मला का नाही बोलावलंस? मी केव्हाच तेच सांगतोय. बस, ते काय म्हणाले ते ऐक. अगं रमा, ते पोहोचायच्या आधी त्यांच्या भावाने गोपाळरावाने सगळी सोय केली होती. अगं मावशींसाठी 24 तासाची बाई आहे. शिवाय स्वयंपाकाला वेगळी बाई. आणि काकांचा पुतण्या आणि त्याची बायको ते दोघंही डॉक्टर आहेत आणि शिवाय काकांच्या अगदी जवळ राहतात. रमा, अगं हे किती चांगलं झालं. काकांचा निदान फिजिकल स्ट्रेस तरी कमी झाला बघ. हे ऐकून रमा थोडीशी विचारात पडते. पण पण आपलं काय? माधव, भारतात परत जाणं सगळ्यांनाच जमेल का रे? उद्या मला असं काही झालं तर? माधव, तर तर मी तुला नर्सिंग होम मध्ये ठेवीन. काय? म्हणजे तू मला टाकून देशील? अगं अजिबात नाही, तुला रोज भेटायला येईन. माधव तिच्या जवळ जातो. ती त्याच्याकडे पाहते. भाव तिचे पूर्णपणे बदललेले, मिश्किल, थोडेसे बालिश. ती दूर पळते. बाहेर खाली एक छोटासा बॉल पडला असतो, तो ती उचलते. माधवला काहीच कळत नाही. तो तिच्याकडे बघतो. रमा, अगं काय करतेस? ती तो बॉल माधवकडे फेकते. माधव बॉल पकडू शकत नाही. रमा हसते. माधव न कळून, रमा अगं, पुन्हा हाक मारते. अण्णा. आता त्याच्या लक्षात येतं की ही काहीतरी नाटक केतेय, म्हणून तो तिच्याकडे पुन्हा बॉल फेकतो. अण्णा. रमा बॉल पकडायचा प्रयत्न करते. नाव काय तुझं पोरी? सीमा. बाप केलंस मला, असं म्हणत तो रमाला आपल्या जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून पित्याच्या नात्यानं हात फिरवतो. रमा, इतकी वर्ष झाली ग आपल्याला अमेरिकेत येऊन. माझ्या प्रत्येक गोष्टीत तू साथ दिलीस. साईंचा भक्त मी, पण तू, साई काय आणि दुर्गा काय, दोघांचीही उपासना
तितक्याच श्रद्धेनं केलीस. मी मात्र ही अंधश्रद्धा समजून तुझी गंमत करत राहिलो. सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती याचा अर्थ मी तुझ्यामुळे जाणला. रमा भानावर येते. अरे वा, मला कळत नाही म्हणून तू हे कबूल करतोयस. तेव्हा मात्र मला चिडवलंस आणि तू तू ते सगळं खरं मानलंस. दोघही दिलखुलास हसतात. स्वतःला पूर्णपणे बदलूनही रमा तुझा हा भोळेपणा मात्र अगदी तसाच आहे ग. तोच मला भावतो बघ. काय ग? आणि उद्या मला अल्झायमर झाला तर? रमा क्षणभर विचार करते आणि म्हणते, मीही तुला नर्सिंग होम मध्येच ठेवीन. हो हो, आणि रोज भेटायला येईन. कशी? दाखवू? माधव दूर जातो. रमा पण आत जाते. माधव एका अल्झायमर पेशंटची नक्कल करायला लागतो. तेवढ्यात रामा माधव अडखळत खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यात रमा त्याला सावरते. रामा रामा. रमा हसायला लागते. रामा नाही रे, रमा. त्याला बसवत खाऊ घालण्याची नक्कल करत. आता बरीक रमा करतोयस, पण उखाणा घेतलास तो मात्र तिच्या नावाने. आठवतंय का? पूजा रेस्टॉरंट मध्ये पार्टी होती. तू म्हणालास, पूजातलं जेवण झालं अति, माधुरीचं नाव घेतो रमाचा पती. माधव अजूनही तिच्याकडे अनोळखी नजरेने बघत असतो आणि तोंडाने रामा असं म्हणत असतो. माधुरी दीक्षितचं तुला भारी वेड नाही, पण कविता मात्र माझ्यावर केलीस. आठवतीये? जेव्हा नव्हता किनारा, सरून गेला होता वारा, ओहोटी लागली होती मनाच्या डोहाला, तेव्हा तू आलीस, अलगद काहीतरी देऊन गेलीस. मनाला कसा आल्हाद वाटला. हृदयाच्या पोकळीत तू घरटं केलंस. त्यात टाकलेस प्रेमाचे दाणे, घेतलेस प्रेमाचे उखाणे. माधवने रमासाठी केलेली कविता म्हणता म्हणता रमा हळवी होते आणि हे विसरते की ती नाटक करतेय आणि माधव देखील नाटकच करतोय. पण माधवच्या हे लक्षात येतं. तो आपल्या ऍक्टिंगच्या स्किलमधून बाहेर येतो आणि पुढची कविता म्हणतो. शिकवलंस मला जाणतं ज्ञान, केलंस धुंदीच्या क्षणी बेभान, टोचलंस नको तिथे करून उपदेश. तुझे केस, तुझा वेश, तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझा राग आणि अनुराग, सगळं काही हृदयात रुजलं. हळूच जेव्हा कुजबुजतेस, तेव्हा आठवण येते. जेव्हा नव्हता किनारा, तेव्हा तू आलीस, अलगद काहीतरी देऊन गेलीस. दोघही एकमेकांकडे पाहून हसतात. बॅकग्राऊंडला पुन्हा गाणं. गाविह गानो माझ्या संगे, सुरावरी हा जीव तरंगे. माझे जीवन गाणे. हळूहळू पडदा बंद होतो. माझे जीवन गाणे अंक 2, प्रवेश 4 आणि शेवटचा समाप्त.